शिवाजी पार्कवरील भारत न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेतल्या भाषणावरून उद्धव ठाकरेंवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार टीका होतीये। हिंदू बंधू भगिनी हा शब्द भाषणातून वगळल्यामुळे ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका होतीये। तर आघाडीसाठी इंडिया आघाडीतील पक्षांनी तडजोड स्वीकारल्याचंही स्पष्ट होतंय। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माननीय खरगे साहेब, पवार साहेब, राहुलजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या सुरुवातीतला हाच फरक टीकेचा विषय ठरलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच उद्धव ठाकरेही नेहमी आपल्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो अशीच करतात। शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदू ऐवजी देशभक्त या शब्दाचा वापर केला। यावरून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका आता व्हायला लागली। राहुल गांधी यांनी शिवसेना प्रमुखांच्या शक्तीस्थळाला अभिवादन केलं, तर मग शिवाजी पार्कच्या समोर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ते का गेले नाहीत असा सवालही महायुतीकडून विचारण्यात येतो। जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बांधवांनो, भगिनींनो, काल हे वाक्य गाळलं होतं, ते बदललं होतं। मग कालच्या सभेमध्ये पूर्व अट उद्धवजींवर टाकली होती का आणि उद्धवजींनी ती मान्य केली होती का की तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी आणि बांधवांनो हे बोलायचं नाही असं गांधी परिवारातल्या कोणी सांगितलं होतं आणि उद्धवजींनी ते मानलं होतं। महाराष्ट्राच्या जनतेला काल धक्का बसला आहे की उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांचं भाषण माझ्या हिंदू बहिणी बांधवांनो असं करायचे। काल त्यांनी हिंदू बहिणी बांधवांचाही उल्लेख केला नाही। शेवटी मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत। शिवाजी पार्कवरनं वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ही भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायची। मग तशी सुरुवात काल का झाली नाही या प्रश्नाचं जर उत्तर द्यावं लागेल। शिंदेच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी तर ही शक्यता सभा होण्यापूर्वीच एक्स पोस्ट करून वर्तवली होती। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत मनसेनं सुद्धा उद्धव ठाकरेंच्या या कृतीवर आक्षेप नोंदवलाय। अमेय खोपकर यांनी एक्स पोस्ट करत शिवसेनेच्या प्रचार गीताचंच विडंबन केलंय। ते म्हणतात, आम्ही शिवाचे सैनिक वेडे, बाळासाहेब आमचा प्राण, राहुल गांधींचं भाषण ऐकण्या निष्ठेने देऊ कान, अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, शरद राहुल उद्धव आमची शिवसेना शिवसेना अशा प्रकारे अमेय खोपकर यांनी शिवसेनेच्या गाण्याचंच विडंबन केलंय। या सगळ्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी सोमवारी हिंगोलीच्या सभेत याला प्रत्युत्तर दिलं। हिंगोलीच्या भाषणाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी माझ्या कुटुंबातील मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो अशी केली। टीका करणाऱ्यांना तुम्ही देशभक्त नाहीत का असा सवालही केलाय। पण ज्या भाजपच्या खुळखुळ्यांनी माझ्यावरती टीका केली त्यांना मी विचारतोय की तुमचं हिंदुत्व म्हणजे काय? तुमच्या मोदी भक्त तुम्ही आहात की देशभक्त आहात? आम्ही देशभक्त आहोत, आम्ही मोदी भक्त नाही, हे आम्ही उघडपणाने सांगतो। आणि त्याच्यात मला काय लाज वाटण्याचं कारण नाही, लाज त्यांना वाटली पाहिजे, कारण त्यांना देशभक्त या शब्दावरती त्यांनी आक्षेप घेतलाय। शिवाजी पार्कवरच्या सभेत राहुल गांधी यांनी राज्यातला काँग्रेस नेता भाजपत जाताना सोनियांसमोर रडला अशी माहिती दिली। मात्र हा दावा हास्यास्पद असल्याचं सांगत अशोक चव्हाणांनी उत्तर दिलंय। इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं, मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है, मेरे में इन लोगों से, इस शक्ति से लड़ने की हिम्मत नहीं है, मैं जेल नहीं जाना चाहता हूं। राहुलजी यांचं विधान जर ते माझ्या संदर्भातलं असेल
ते नाव कोणाचं घेतलं नसल्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जर ते माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे, इलॉजिकल आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण की मी कधीही पहिली गोष्ट म्हणजे मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही. त्यामुळे मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. इंडिया आघाडीची सभा ही हास्य जत्रा असल्याची टीका भाजपनं केली आहे. राहुल गांधी काय बोलत होते हे लोकाला कळत नव्हतं आणि लोक काय बोलतात ते राहुल गांधीला कळत नव्हतं. राहुल गांधीचं भाषण म्हणजे त्यांनी जे भाषण दिलं, जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि ते भाषण लावून बघाल तर तुमचं टेन्शन मुक्त होऊन जाईल, असं भाषण त्यांनी केलं आहे. त्यामुळं ही जी हास्य जत्रा आहे, राहुल गांधीचं भाषण म्हणजे हास्य जत्रा. इंडिया आघाडीच्या प्रचाराच्या पहिल्या सभेनं राज्यातलं राजकीय वातावरण एकीकडे चांगलंच तापलेलं असताना दुसरीकडे आघाडीसाठी काही तडजोडी झाल्याचं सभेच्या निमित्तानं पाहायला मिळालं. हिंदुत्व, सावरकर यासारख्या वादाच्या मुद्द्यांवर भाष्य झालं नाही. समान नागरी कायदा, CAA, कलम 370 याचा उल्लेखही टाळण्यात आला. राहुल गांधींकडून शिवसेना प्रमुखांच्या शक्तीस्थळाला अभिवादन करण्यात आलं. EVM, बेरोजगारी, निवडणूक रोखे यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात आलं. पंतप्रधान मोदींवर एकत्रित हल्लाबोल करण्यात आला. नाराजी असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर या सभेला उपस्थित होते. मोदींना आणि भाजपला रोखण्यासाठी प्रत्येक पक्षानं त्यांचे काही मुद्दे बाजूला ठेवायचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांची प्रचाराची दिशा काय असेल हे आता स्पष्ट व्हायला लागलंय. आता पुढचे 2 महिने राजकीय आरोप प्रत्यारोपांची ही राळ उडणार आहे. रणसंग्राम खऱ्या अर्थी सुरू झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.